नमस्कार, मी अंजली. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बेकरी स्टाईल बिस्किट्स बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण साखर वापरणार नाही आहे आणि मैदा वापरणार नाही आहे. सगळ्यात पहिला 1 वाटी तूप घ्यायचं. इथं तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. 1 वाटी गूळ घेतला आहे. तर हे गूळ आणि तूप आपल्याला फेटून घ्यायचं आहे. पण गूळ चिकट आहे खूप, तर मी थोडंसं हलकं गरम करणार आहे, म्हणजे मला फेटता येईल. गूळ गरम केल्यानंतर थोडासा पातळ झाला तो तो छान असा मिक्स करून घ्यायचा. साखर आणि तूप कसं एकदम छान एकजीव होतं, तसं गूळ आणि तूप होत नाही. तरी पण बऱ्यापैकी आपण ते फेटून थोडं हलकं करायचं असं. थोडी वेलची पावडर घालायची, थोडा व्हॅनिला इसेन्स घालायचा. हे आवडीप्रमाणे आहे, तुमच्या आवडत असेल तर घाला. अगदी चिमूटभर मीठ घालायचं. अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची. ही आपण थोडी चाळून त्याच्यात घालूया. ह्याच्यात म्हणजे गाठी असतील तर त्या फुटतात. ह्याच्यात सगळं छान मिक्स करून घ्यायचं. हे पूर्वी आपण ही साहित्य देऊन बेकरी असेल तर शेजारच्या बेकरीतून करून आणत होतो ही बिस्किट. ह्याच्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घालायचं आहे, गहू पीठ. हे 2 वाट्या गहू पीठ घालायचं. 1 वाटी डाळीचं पीठ घालायचं, बेसन पीठ, हरभरा डाळीचं पीठ. आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ, आपण जे भाकरी करतो ते ज्वारीचं पीठ. आता हे सुद्धा ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. अगोदर चमच्याने मिक्स करूया आणि नंतर मग हाताने करूया. आता हे थोडं हाताने मिक्स करून घेऊया. एवढं घट्ट आहे बघा. आपण लाडू वळताना जेवढं लाडवाचं मिश्रण असतं तेवढं घट्ट झाले. आपण थोडंसं त्याच्यात 2 चमचे दूध घालायचं आहे. हे तुपाची वाटी होती ना, त्यातच 2 चमचे मी दूध हे केले, म्हणजे ती वाटी पण पुसून होते आणि वाया जात नाही तूप. 2 टेबलस्पून होईल एवढं दूध आपण त्याच्यात घातलं. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. लागलं तर अजून थोडं बघत बघत आपण दूध घालायचं त्याच्यात, लागत असेल तर. अजून एक 2 टेबलस्पून होईल एवढं दूध घालून घेतलं. आणि हे छान असं आता मळून घेऊया. आता हे एकत्र करून झालेलं आहे. असा हा गोळा व्हायला पाहिजे. फार घट्ट नाही, फार पातळ नाही. आपल्याला हे लाटायचं म्हटलं तरी लाटता आला पाहिजे इतपत आपल्याला हे मिश्रण घट्ट करायचं आहे. एअर फ्रायरच्या ट्रेला थोडंसं तुपाचा हात लावून घेतलेलं आहे. आणि आपल्याला हव्या त्या आकाराची बिस्किट आपण करू शकतो. खूप पातळ नाही करायची, कारण ही काही फुगत नाहीत बिस्किटं. ही थोडीशी जाड जाडच अशी छान लागतात. वेगळ्या वेगळ्या आकाराचे कटर असतील तर कटरमध्ये घालून पण तुम्ही करू शकता. आपण ह्या कटरमध्ये असे केलेत. कटलेटचा कटर येतो, त्यामुळे तो जाड आहे खूप, तर आपण घालताना त्याच्यात अर्धच घालायचं, पूर्ण भरून घालायचं नाही. बिस्किट्स आपण एअर फ्रायरला लावणार आहोत, तर 5 मिनिटासाठी प्री हीट करण्यासाठी लावलेलं आहे. तर आता हे आपण
बिस्किट्स लावून घेऊया. हे असे 2 ट्रेमध्ये आपण हे केलेले आहेत. 2 ट्रे झालेत. (160°ला 15 मिनिटासाठी लावलेलं आहे मी. एअर फ्रायरला जर लावायची नसतील तर तुम्ही गॅसवरचं केक कसं आपण भाजतो तसं गॅसवर पण तुम्ही ही बिस्किट्स भाजू शकता. कढई ठेवायची, कढईमध्ये स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावर एक प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटमध्ये बिस्किट्स ठेवायचे. आता हे आपण 10 मिनिट झाल्यानंतरच बंद केले. 15 मिनिट पूर्ण लावलेले नाहीत, कारण घरभर एकदम खमंग असा बिस्किट भाजलेला सुवास असा सुटला होता. म्हणून येऊन बघितलं तर त्याचा कलर असा बिस्किट भाजलेला लालसर कलर छान असा आला होता. म्हणून 10 मिनिटांनीच बंद केला मी. तर आता हे गार करायला बाहेर काढून ठेवूया आपण. हे बघा, मस्त कलर आलेला आहे, छान भाजलेत. किती छान मस्त असे बिस्किट्स तयार झालेले आहेत. आपण एक बिस्किट खुसखुशीत आणि एकदम छान असे झालेले आहेत, कुरकुरीत. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.